त्याच्यातला इश्यू आहे. बरोबर आहे. अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे. यालाच पुढे नेऊन मला आपल्याला विचारायचं आहे की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आंदोलन केलं, पण आता मात्र ओबीसींना आपलं स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे, असं का चित्र निर्माण झालेलं आहे समाजामध्ये? ते मी आपल्याला जे सांगतोय त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष हं, किंवा जुना जनसंघ हं, यांनी कधीही आरक्षणाला हं. मान्यता दिली नाही. बरं. त्या म्हणजे आरक्षणाचं प्रिन्सिपल त्यांनी कधीच मान्य केलं नाही. हं, हं, हं. त्यांना आता असणारं सत्ता आहे म्हणून बळजबरीने आम्ही आरक्षणवादी आहोत असं ते म्हणावं लागतंय. बरं. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी हे लागू होणार नाही, गोंधळ कसा होणार, एकमेकांमध्ये मारामाऱ्या कशा होणार, हं. अशाच रीतीने त्यांनी असं चालू केले अशी परिस्थिती. बरं. त्याच्यामुळे असणारं भारतीय जनता पक्षाने मगाशी म्हटल्याप्रमाणे हं, एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले आहेत. हं. आता याच्यापैकी ओबीसी शहाणा होणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. राजकीय तो जागृत करणार आहे की नाही. हं, मागच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांना ती आहे. आताही त्यांना असं जर आंदोलन उभी केली नाही, लढा उभा केला नाही, हं. जनजागृती केली नाही, तर त्यांना मिळालेलं आरक्षण हे संपणार अशी असणारी परिस्थिती आहे. बरोबर आहे. बरं, एका दगडात अनेक पक्षी मारण्यात आल्याचं निरीक्षण आपण यावेळेला नोंदवत आहे. थोडंसं मी आंदोलनाचा तो दिवस ज्या